बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्ताराने। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला। यामध्ये दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली आहे। कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 96.74% लागलाय, तर कोल्हापूर विभाग 93.64% मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे। एकेकाळी 10वी-12वी परीक्षेत लातूर पॅटर्न म्हणून गाजलेल्या लातूर विभागाची मात्र राज्यात पिछेहाट होत असून लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 89.46% आहे। राज्याच्या निकालात याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये इयत्ता 12वीची परीक्षा घेण्यात आली होती। कोकण, पुणे, कोल्हापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, लातूर, मुंबई या विभागात ही परीक्षा झाली होती। या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर करण्यात आला। यात कोकण विभाग प्रथम क्रमांकावर तर कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे। या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल क्रमांकावर राहिलाय। या विभागाची टक्केवारी 96.74% इतकी आहे। या पाठोपाठ कोल्हापूर विभाग 93.64% निकालाने दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या निकालात 1.49% घसरण झाल्याचे दिसून येते। मार्च 2024 मध्ये झालेल्या 12वी परीक्षेचा निकाल 93.37%, तर या वर्षीचा राज्याचा निकाल 91.88% लागलाय। मुलींनी याही वर्षी 12वीच्या निकालात आपली घोडदौड कायम ठेवली आहे। मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.58%, तर मुलं उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 89.51% असं राहिलंय। कोल्हापूर विभागाचा निकाल मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जाहीर केला। गेल्या वर्षीच्या 12वी परीक्षेत कोल्हापूर विभाग चौथ्या क्रमांकावर होता, तो यावेळी दुसऱ्या क्रमांकावर आलाय। याबद्दल क्षीरसागर यांनी समाधान व्यक्त केलं। कोल्हापूर विभागाचा निकाल 93.64% इतका आहे, जो की राज्यात क्रमांक 2चा विभागाचा हा निकाल आहे। जिल्हानिहाय जर आपण विचार केला तर साताऱ्याचा निकाल 92.76%, सांगली 93.39% आणि कोल्हापूर 94.40% असा निकाल आहे। त्याच्यामध्ये जर आपण शाखानिहाय निकाल बघितला तर सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा 98.63% इतका आहे। कला शाखा 81.69%, वाणिज्य शाखा 94.53%, MCVC म्हणजे व्यावसायिक शाखेचा निकाल हा 92.40% आणि ITIचा जो निकाल आहे तो 89.57% इतका आहे। कॉपीमुक्त अभियान राबवूनही राज्यामध्ये 124 केंद्रांवर कॉपीचे प्रकार घडले आहेत। याची शहानिशा करण्याचे काम मंडळाच्या वतीने सुरू असून मार्च 2026 मध्ये होणाऱ्या 12वी परीक्षेतून ही केंद्र वगळण्यात येणार आहेत। त्यामध्ये कोल्हापूर विभागातील 3 केंद्रांचा समावेश असून त्यामध्ये कॉपीचे 7 प्रकार घडले आहेत। त्यामुळे या केंद्रांची मान्यताही रद्द होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। दरम्यान इचलकरंजीत 12वीचा निकाल समाधानकारक लागला। शहरातील इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, व्यंकटराव हायस्कूल, बिशप्स इंग्लिश स्कूल आणि कबनूरमधील व्यंकटेश्वरा हायस्कूल ज्युनियर कॉलेजचा निकाल 100% लागला। या निकालाची परंपरा कायम ठेवलेल्या महाविद्यालयांबरोबरच अन्य उज्ज्वल यश मिळवलेल्या महाविद्यालयांच्या आवारात विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला। विशेष म्हणजे शिक्षण मंडळाने यावर्षी प्रथमच केवळ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला। परिणामी महाविद्यालयांचा एकत्रित निकाल जाहीर न केल्याने महाविद्यालयात शिक्षक प्राध्यापकांची निकालाची आकडेमोड करून एकूण टक्केवारी काढण्यासाठी तारांबळ उडाल्याचं दिसून आलं।